na 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 na. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढ. नमस्कार मंडळी, मी शशांक देसाई बाप्पा मोरे चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे. पुन्हा एकदा नवीन वर्षात म्हणजे 2025 मधील पहिली व्हिडिओ हा. त्या पहिल्या व्हिडिओ आज आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर असतो. सिंधुदुर्ग किल्ला बघू फिरासाठी 2025ची पहिली व्हिडिओ बनवण्यासाठी मला थांबलेलं आहे. तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊचं ठरलेलं आमचं. वर्ष आम्ही गेलो नाही, त्या जाऊचं होतं त्यासाठी म्हणून थांबलेलो. आणि आता रविवार आज 12 जानेवारी ते जाऊ जयंती आहे. त्यामुळे आज आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरायला जाणार आहोत. जाणार असतो तुमका दाखवते सिंधुदुर्ग किल्ला. आता आम्ही जेटी रिलेलं असो, मालवण जेटी, आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार असो. तिकीट काउंटर तिकीट भेटणार, तिकीट घेऊन मग सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार. नमस्कार मंडळी, तर आता आम्ही इलेला असो मालवण जेटीवर असो. आणि पाठी बघू शकतास खूप गर्दी, आज गर्दी आहे पूर्ण. खूप माणसं आज किल्ल्यावर जातं, लाईन लागलेली आहे पूर्ण. आता आमचा आता नंबर कधी लागतो काय सांगता येत नाही. आम्ही आता तिकीटसाठी गुरु आणि संजयने राहुल्यात. आम्ही इलो ते 6 जण असो. पंको आपल्या संजो, किरण, गुरु, राखू आणि मी, असे आम्ही 6 जण मिळालेले असं सिंधुदुर्ग किल्ल्यावर. खूप वर्षांनी आम्ही सिंधुदुर्ग मी तर खूप वर्षांनी आज मी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार असं आणि सिंधुदुर्ग किल्लो आपलं बघणार असो. तर तो बघा तिकडे दिसता तो सिंधुदुर्ग किल्ला. इकडे बोटी पण लागल्यात खूप सारे दिसता. तर आम्ही आता जाणार असो, तेव्हा मी तुमका सिंधुदुर्ग किल्लो पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार असो. तेव्हा व्हिडिओ लास्ट टाकत एंड टाकत बघा. तर चला जाऊया आता सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि बघूया सिंधुदुर्ग किल्ला. तर मंडळी, सुरुवातीक तुमका 100 रुपये देऊन तिकीट घेऊची लागतली बोटीमधनं जाऊसाठी. तर चला तर मंडळी, आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊया, सिंधुदुर्ग किल्ला बघू. तर मंडळी, आम्ही आता या बोटीमध्ये 100 रुपयाचे तिकीट काढलं. 100 रुपये प्रत्येकी 100 रुपयाचे असे तिकीट असतात. आणि आम्ही 6 जणांनी 600 रुपयाचे 6 तिकीट काढून आम्ही या बोटीमध्ये चढलो. तर बोटीमध्ये एका बोटीमध्ये 40 माणसं बसतात. आणि बोटला सुरुवात झालेल्या सर्वजण इच्छुक असत सिंधुदुर्ग किल्ला बघून. खूप सारे बाहेरचे लोक, बाहेरचे पर्यटक खूप सारे येतात सिंधुदुर्ग किल्ला बघू. आम्ही पण आज सिंधुदुर्ग किल्ला बघू चाललेला असो. तर तुमका समोर दिसता तो सिंधुदुर्ग किल्ला, जो पूर्णपणे पाण्याच्या आतमध्ये समुद्रात असा. तर ह्या किल्ल्याच्या भोवती संपूर्ण पाणी असा. आणि एकमेव किल्लो जो समुद्रात पाण्यामध्ये असा. बाकीच्या विजयदुर्ग किल्लो असे आणि असा जो किल्ल्यात समुद्राच्या पाण्याभोवती, पण पूर्णपणे तो पाण्यात नाही. पण हो एकमेव किल्लो पूर्ण पाण्यामध्ये असा. आणि बघू शकताच खूप सारे बोटी इथे लागलेले असतात. मोठी पर्यटकांसाठी येण्यासाठी सोन किल्ल्यावरने बोटी लागलेल्या असतात. तर आता आपण किल्ल्याविषयी सांगायचं गेला तर या किल्ल्याची स्थापना ही 25 नोव्हेंबर 1664 रोजी स्थापना झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याने. ह्या किल्ल्याचं बांधकाम करूक 3 वर्ष लागली. 3 वर्ष किल्ल्याचं बांधकाम करूक लागली. आणि हो किल्लो कुटेरी बेटावर 48 एकरावर असा. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य सांगायचं गेला तर इथे ते
शिवमंदिर असं, तसेच महाराजांचं म्युझियम असं, म्युझियममध्ये खूप सारे महाराजांचे वस्तू ठेवलेले असतात. तसंच मंडळी आता आपण किल्ल्यावर जाणार, किल्लो बघणार, तर इथे खूप सारे काय काय बघण्यासारखे असतात. आता आपण बघू आणि मी तुमका दाखवणार असं आहे, तेव्हा हे व्हिडिओ नक्की बघा. आपण सिंधुदुर्ग किल्ला जाऊन बघूया. तर थोड्याच वेळात आपण आता किल्ल्यावर म्हणजे जिथे पायवाट केलेली आहे त्या पायवाटेच्या ते माणसांक उतरासाठी शिळे केलेले आहेत, त्या आपण जाणार असं. त्या पोचल्यावर आपण उतरू आणि चलत आपण किल्ल्यावर. तर म्हणजे आता आम्ही इलेलो असं होडीतून उतरलो, पोचलो आता आम्ही, आणि आता आपण चालत चालत किल्ल्यावर जाणार असं. जी पायवाट बनवलेली आहे हालीच नवीन बनवल्याने, तर खूप सारी माणसं इलेली असत, खूप गर्दी असं किल्लो बघण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकताच किती किल्लो किती खूप मोठा, इथे लांबूनच किती मोठं वाटतं बघा, आतमध्ये गेल्यावर केवढं असतं ना. हे बघा एवढं उंच दगडांची भिंती असे, किल्ल्यांची भिंती बांधलेले. आणि आपलं भगवा झेंडा फडकता किल्ल्याच्या, जिथे दरवाजा, दक्षिण दरवाजा, मुख्य दरवाजा म्हणतील आपण, जो झेंडा फडकता त्याच्यात हे दरवाजा असा किल्ल्यामध्ये आतमध्ये जाऊ. हे बघा दरवाजा आपण तर म्हणजे आता आम्ही पोचलेले असो, दरवाजापाशी गेलेले असो, आणि आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये जाणार असो, किल्लो बघू. तर चला मग जाऊया आतमध्ये. उंच उंच भिंती असत दगडाचे, त्यावेळी कसे बांधले असतील विचार करा. खूप साऱ्या मोठ्या मोठ्या दगडांचे भिंती आहेत. ह्यो मेन दरवाजा समोरच, या दरवाजाने आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये जाणार. या दरवाजाच्या समोरच आपल्या इथे हनुमान मंदिर बघू घेता, दक्षिणमुखी जय हनुमान मंदिर असं. इथे आपण नमस्कार करूया आणि आतमध्ये जाऊया, किल्लो बघू. दरवाजा बघा केवढं मोठं लाकडाचा दरवाजा असा. आणि इथे समोरच तुम्ही दरवाजाच्या आतमध्ये गेलास की इथे तुमका तोफ बघूक मिळतले, त्या काळातील तोफ. समोर तोफीचं तोंड थोडा तुटलेला असं, कारण जुने झालेले असत. आणि त्यामुळे तुम्ही पुढे आतमध्ये गेलास काय तुमका इथे अजून एक मंदिर बघूक भेटताला. आणि मंदिराच्या बाजूक इथे बोर्ड लावलेले आहेत, त्या बोर्डांवर किल्ल्यांची संपूर्ण माहिती दिलेली असा, ती तुम्ही हेवा आणि पहिली ती बोर्ड बघा, कारण जेणेकरून तुमका समजत की किल्ल्यावर आपल्याला कुठे कुठे ठिकाणी काय काय असं आणि काय काय बघूक मिळताला. तर सर्व इथे किल्ल्याची माहिती तुमका दिलेली असा. आणि इथे खूप सारे असे, जर तुमका माहिती देऊसाठी, किल्ल्याची माहिती देऊसाठी गाईड हवे असतील तर गाईड पण असत जे इथे भेटतात. हे बघा यांचे एक ग्रुप आहे, त्यांना एक गाईड करता, संपूर्ण किल्ल्याची माहिती देता. तर आता पण आपण पुढे जाऊया आणि संपूर्ण किल्ल्याची माहिती घेऊया, बघूया किल्लो. चला मग पुढे जाऊया आता. तर म्हणजे तुम्ही जर पुढे येलास, थोडा पुढे येलास की तुमका इथे तिकीट काढूची लागतली. किल्ल्यावर तिकीट 5 रुपये तिकीट बघूसाठी ती काढूची लागत. आणि तर म्हणजे तुम्ही पुढे गेल्यावर तुमका इथे मंदिर भेटत. हा मंदिर शिवाजी महाराजांच्या शंकराच्या रूपातील एक मंदिर असा, जा इसवी सन 1695 शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधलेला असा. तर मंदिर आतमध्ये बघू जाऊया. पण मंदिर आतमध्ये बघू गेल्यावर आमका इथे बोर्ड बघू भेटलो, जेणेकरून शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे फोटो बिटो काढण्यास मनाई होती. तेव्हा आम्ही त्या व्हिडिओ घेतलाय नाही मी. आणि पुढे गेलो, पुढे म्युझियम बघू केलं, त्याच्या बाजूकच म्युझियम असं. म्युझियममध्ये येताच तुमका समोरच एक गणपतीची मूर्ती भेटताली. पण म्युझियममध्ये जर येत असाल तर 10 रुपये आतमध्ये येऊसाठी तिकीट असा, ते तिकीट काढून यावं नक्की बघू. इथे बोर्ड लावलेले होते, त्या बोर्डांवर शिवाजी महाराजांचे सर्व माहिती दिलेली होती. प्रत्येकी वेगवेगळी माहिती होती अशी, म्हणजे सगळे फोटोज लावलेले होते त्या काळाचे, किल्ल्यांचे, गडांचे, शिवाजी महाराजांचे काही इत्यादी काय साहित्य असे असतील त्यांचे फोटो सर्व इथे म्युझियममध्ये लावलेले असतात बोर्डावर. आणि ही त्या काळातील होडी, ती त्या काळात जी कशी होती होडी, ते याचे एक सॅम्पल ठेवलेला असं दाखवसाठी. हे बघा इथे त्या गडांचे पण फोटो आहेत आणि स्थापनेची किंवा सुरुवात ज्या काळी झाली, काय काय गोष्टी त्या काळातले इथे काढून ठेवलेले आहेत. आणि इथे त्या काळाचे
काठ्या दांडी किंवा लाठीकाठी असे खेळण्यासाठी जे असतं शस्त्र असते ती पण इथे ठेवलेली आहेत. आणि ही बघा दुर्बीण आणि होकायंत्र इथे ठेवलेला ज्या आपल्या लांबचं बघण्यासाठी वापरण्यात जातात ठेवलेला आहे. तसेच इथे खूप सारी बोर्डांवर माहिती पण दिलेली असं केलं आहे. आता आपण त्या काळातले हे दरवाज्यांची लॉक असत आणि इथे परशू कुऱ्हाडे असत भाले आणि तसेच पुढे आपल्या बघू गेल्यावर आपल्या खंजीर आणि कट्ट्यार बघूक मिळतील. त्या काळात ते शिवाजी महाराजांचे खंजीर आणि कट्ट्यार इथे पण ठेवलेले असत. आणि इथे पण बघू शकताच बोर्डावर इथे फोटोज काही लावलेले आहेत आणि माहिती पण दिलेली असतात. ती नक्की आवर्जून बघा आणि वाचा. ही बघा त्या काळची क्रेन शिवाजी महाराजांच्या काळातील जी क्रेन कशी होती तसं इथे एक्झाम्पल असं दाखवलेलं आपल्या. आणि पुढे आता जर बघशाल तर तुमका कर्ण आपल्याकरता कर्णा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असं तर त्या काळचा दाखवलेला असा. आणि इथे तुमका मंडळी आता शस्त्रांची माहिती या बोर्डावर लावलेली असा. वेगवेगळे शस्त्र आणि त्यांचे कसे उपयोग काय त्या इथे बोर्डावर माहिती थोडीफार दिलेली असा. आणि इथे तुमका पुढे आता बघूक भेटतात त्या काळची भांडी जेवण करण्याचे टोप पितळेचे निजे कसे मोठे होते ते दाखवलेले असतात. तसेच इथे करन्सी म्हणजेच कॉईन्स नाणी इथे या बोर्डात ठेवलेली असत ते तुम्ही बघा. तसेच इथे शिवाजी महाराजांचं एक फोटो असा आणि त्यांचे मुखवटं टोप तलवार पण असं त्यांची. आणि इथे वाघनखं असं शिवाजी महाराजांचे आणि इथे तलवार शिवाजी महाराजांची असा जी त्यांनी एक वापरलेल्या तलवारीपैकी एक असा तुझा फिरेन. पुढे ही बघू शकतात ही बघा तलवार जी आतमध्ये ठेवलेली असं बॉक्समध्ये. आणि हे एक शिवाजी महाराजांचे तस्वीर असं फोटो असं चित्र. आणि इथे पुढे तुम्हाला ढाल पण बघूक मिळतील. आणि इथे परत एकदा कॉईन आणि करन्सी दाखवलेलं त्या काळची. आणि ही बघा समई केवढी मोठी समई असा. आज उकलूक गेल्यावर ही खूप वजन असताना तिचा आज उकला एका माणसाक उकलाची नाही. आजच्या समयी छोटे झाल्यात आणि त्या काळची समय बघा केवढी मोठी होते. आणि टोप आणि भांडे खूप वजन पण असतं त्या काळी. इथे संपूर्ण याची बोर्डावर माहिती तुमका दिलेली असा ती नक्की वाचा. आणि ह्या सरदारांचे पगडे जे सरदार होते त्यांचे पगडे आताच्या काळात टोपी घातली जातात त्या काळात पगड्या घातले जात होते. आणि आता पुढे बघू गेल्यावर तुमका इथे बघू मिळतील सर्व ढाल वेगवेगळ्या साईजनुसार ढाल ठेवलेले असतात. त्या काळचे ढाल व शस्त्र संपूर्ण माहिती तुमका इथे असं दिलेली असं आणि बघू पण भेटतले. पुढे आपण बघूया. तर म्हणजे आता आपण बघतो ते बघू शकतास इथे तलवारी पालखी पण असं पालखी ठेवलेली त्या काळातली पालखी असं. आणि तलवारी पण ठेवलेले असतात. दानपट्टे सगळी शस्त्र इथे तुमका ठेवलेली म्युझियममध्ये ठेवलेली असं दाखवले. अंकुश वेगवेगळ्या प्रकारचे तलवारी दानपट्टे हे तुमका इथे ठेवलेले बघू शकतास तुम्ही. आणि ही मोठी जहाजा त्या काळचं जहाज त्याचं एक्झाम्पल सॅम्पल आहे ते दाखवलेले कशी होती ती. आणि ह्या ते जाता दळणदळवण्यासाठी वापरलं जातं तर जाता. इथे तोफ पण बारकी असा. आणि हे सगळे समई घंटी अगरबत्ती स्टँड ही त्या काळात कशी होती ते दाखवलेले असत. बघा खूप सारे बोर्ड लावलेले असतात आणि त्या बोर्डावर प्रत्येक गोष्टीची तुमका माहिती इथे दाखवलेली असते आणि ती बघूक मिळत. आणि तर मंडळी आता आपण चाललो आहोत ते श्री महादेव मंदिराच्या आतमध्ये भुयारी मार्ग बघायला. श्री महादेवाचं मंदिर आहे मंदिर असं तिथेच ते भुयारी मार्ग असा जो भुयारी मार्ग शिवाजी महाराजांनी त्या काळात बांधलेला आहे. तो ह्यो ओझोरमध्ये बाहेर पडता खाली आतमध्ये बघू शकता. आतमध्ये खाली
आतमध्ये भुयारी मार्ग असा, अंधार पण असा, त्यामुळे तुमका एवढं क्लिअर दिसत नसत. पण तुम्ही इथे प्रत्यक्ष इलास काय तुमका बघूक नक्की मिळत. ते पण दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि इथे पाठीमागे ते महादेवाचं मंदिर असा, जिथे शंकराची पिंडी असा. तर मंडळी आता बाहेर आपण इलो, त्यानंतर आपण इलो ते त्या काळातले किल्ल्या गडावरचे विहिरी बघू. तर हे विहिरी असत, गडावर 3 विहिरी असत. दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर असे 3 विहिरी असत, ज्यांका गडाच्या विहिरींका गोडा पाणी असा. बघा मंडळी, समुद्र किल्लो ह्यो समुद्रात असा, पूर्णपणे समुद्रात असा. खारा पाणी पूर्ण बाजूक लावलेला, पूर्ण संपूर्ण खारा पाणी आहे. आणि या गडावर गोडा पाणी आहे या 3 विहिरीत. मंडळी ही विहीर आहे, इथे त्याच्या बाजूकच तुमका एक दुसरी विहीर बघूक मिळाल. हे 3 विहिरींची नाव असत. एक दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर असे हे 3 विहिरी असतात. या 3 विहिरींका गोडा पाणी असतात. तर आपण ते बघूक जाऊया. नक्की मंडळी आपण हे विहिरी बघितलं. आणि विहिरी बघल्यानंतर समोरच इथे तुमका एक राजवाडा, शिवाजी महाराजांचा जो राजवाडा होता समुद्र सिंधुदुर्ग किल्ल्यावर, तो इथे समोर होतो. त्याचे सर्व काय भिंती राजवाडी पूर्णपणे कोसळून गेलो. पण इथे एक असं गेटचे, राजवाड्याच्या आतमध्ये जाऊ जो गेट असता दरवाजा, त्याचे इथे समोरच तुमका दाखवण्या दिसत. बघू किल्ल्यावर तुमका कळत. म्हणजे आता आपण पुढे जाऊया, किल्लो बघू. पूर्ण किल्लो खूप मोठा, तो फिरायचो असा. आणि ही नंतर आपण 3री विहीर बघतो, दही विहीर. बघा हे 3 विहिरी असत, त्याच्यातली ही 3री विहीर. आणि ही आता विहीर बघून आपण पुढे जाऊया. इथे गडावर माणसं पण राहतात, त्यांची घरा पण, माणसं वस्ती पण असा. त्यामुळे ही जुनी घरा, गडावरची घरं असत, लोकांची वस्ती असलेली. त्यानंतर आपण इथं पुढे अजून एक मंदिर होता, भवानी मंदिर होता. पुढे आम्ही भवानी मंदिर पण बघितलं. भवानी मंदिर बघून मग पुढे नंतर म्हणजे आपण गडाच्या कठोड्यावर इलो आणि खाली बघितलं होतं मासे खूप होते. हे मासे खूप मोठे म्हणजे आपल्या एका हाता एवढे मोठे असतील. 2 फुटाचे नाही असतील, 1.5-2 फुटाचे मासे आहेत. एवढे मोठे आहेत, खूप मोठे आहेत. हे वरून तुमका दाखवते म्हणून लहान वाटते असतील. आणि इथे मंडळी ते स्कुबा डायव्हिंग पण केली जातात. मंडळी बघू शकता, खूप सारे होडे लागलेले स्कुबा डायव्हिंग करून. आणि हे आता आपण बघतो ते इथे छोटे असे होल ठेवलेले असतात, जे त्या काळात जर सैनिक किंवा दुश्मन लोक इले तर त्यांना बघण्यासाठी किंवा बंदुके ठेवून त्यांच्यावर वार करण्यासाठी असे छोटे असे होल ठेवलेले असत. त्या काळात जी लढाई करण्यासाठी नाही, ते असे ते थोडंफार बसण्यासाठी. तर मंडळी आता आम्ही बघा सिंधुदुर्ग किल्ल्यावर असो किल्लो फिरतो. मी बघला असताना आता आम्ही थोडंच वेळ झालो, आमका बरंच वेळ जास्त झालो आहे किल्ल्यावर. आणि खूप सारे आम्ही काय मंदिरांनी बघितलं, म्युझियम बघितलं. आणि खूप वेळ असा 1 तास देतात किल्लो फिरा, कारण होडीवाले सांगतात की किल्ल्यावर की 1 तासात तुमच्याकडे 1 तासात किल्लो फिरा. आणि आपण 1 तासात किल्लो फिरा होऊ शकत नाही. तर पूर्ण किल्लो बघून तुमका खूप वेळ लागत, पण त्या 1 तासात थोड्या वेळात तुमका जेवढा बघता येतात तेवढा पटापट बघून घ्यायचा लवकर. तर मग होडीवाले सुटले आणि मग परत तुमका होडी भेटायची नाही जाऊसाठी. त्यामुळे तेवढा 1 तासात तुमका जास्त वेळात कमी वेळात जास्त किल्लो फिरून घ्या. आम्ही पण फिरतो, सगळं बघतो, तुमका दाखवतो आहे मी सगळ्याची माहिती पण डिटेल्समध्ये सगळ्या आम्ही तुमका सांगणारच आहे. आणि आता आम्ही
कड्यावरच असं समुद्र किल्ल्याच्या खाली इथे धोंडेने असं सगळे मासे समुद्र किल्लो शकतात. तर तुम्ही नक्की आवर्जून किल्लो फिरा केव्हा सिंधुदुर्ग किल्ल्यावर येवा. खूप वर्षाने मिला किल्लो बघू आणि पण इथे तिकडे फोटो काढतात वाढून चालला त्याचा. तर तुम्ही नक्की किल्लो बघू केव्हा सिंधुदुर्ग किल्ला. आणि व्हिडिओमध्ये आम्ही पूर्ण किल्लो दाखवणार असेल, संपूर्ण किल्लो आम्ही फिरणार असो तेव्हा व्हिडिओमध्ये तुमका दाखवणार असेल तेव्हा नक्की बघा किल्लो कसं वाटतं तर मग. आणि व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ केलेली कशी वाटतं ती बघा. 2025ची ही पहिली ब्लॉग मी पहिली व्हिडिओ बनवते तेव्हा नक्की व्हिडिओ एंड करत बघत राहा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका. तर मंडळी हे बघा त्या काळातले गडावरचे दगडाचे जिने, केवढे मोठे दगड आणि दगडाचे जिने असत. तर म्हणजे आता आपण गडाची जी तटबंदी असा, जी 3 किलोमीटर लांबीची ही तटबंदी असा, त्या तटबंदीवरून आपण चालत जातो पुढे. पूर्ण ही तटबंदी 3 किलोमीटर लांबीची असा आणि ही मोठमोठ्या दगडाने उंच असे खूप उंच असा आणि मोठमोठ्या दगडाने अशी बांधलेली असा. त्या काळचं बांधकाम बघा किती मजबूत आणि टिकाऊ असा. आता तर थोडाफार हळूहळू तर नष्ट होत चालला असा. आपण ह्या तटबंदीवरून चालत पुढे जाऊन बघूया किल्लो, आपलं सिंधुदुर्ग किल्लो पूर्णपणे बघत जाऊया. म्हणजे ह्या तटबंदी जे 52 बुरुज असत, हे बघा अशा गोल प्रकारचे असे 52 बुरुज असत आणि 45 दगडाचे जिने असतात. जसे मगाशी आपण चढलो तसे हे 45 जिने असत. आणि आपण आता सर्व पुढे बघू जाऊया काय असत सर्व आपण बघू किल्ल्यावरती बघू जाऊया. तर चला मग पुढं हळूहळू चालत जाऊया. तर मंडळी हो बघा आमचं ग्रुप डोंगरवाडी बॉईज सर्वजण. आम्ही सर्वजण इथे एका रूम होती, त्या रूममध्ये बघू किल्लो खाली. चला वरती जाऊया गडाच्या वरती. तर माझे ग्रुपमधले सर्व मेंबर्स बघा, राकेश देसाई राकू, गुरुदास देसाई, पंकज धुरी, किरण सावंत, ओके आपटला किरण ते कारण येत आणि संजय गावडे येताना सांभाळून या. इथे गडावर जर तुम्ही इलाज तर सांभाळून जरा, कारण इथे तटबंदीची उंची पण खूप असा, दगड पण लावू शकतात. आणि इथे आपण आता बघू केलं होते त्या काळचं संडास, मंडळी संडास त्या काळातील शौचालय हा संडास. आणि त्या सर्वजण बघा अशा प्रकारचे हे जिने असत, छोटे जिने चढून आपले सगळं पोरगे येतात वरती. तुम्ही जेव्हा येशाल गडावर तेव्हा सांभाळून जरा, उंच गडाची तटबंदी असा, त्यावरून चालताना जरा सांभाळून. आणि हे बघा मंडळी, तर हा तलाव, त्या काळचा तलाव सुक्या पडला. आणि आता तुमका दाखवतोय ते मी हे शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे. हा हाताचा ठसा तुमका बघू शकता. एवढं तुमका स्पष्ट दिसायचं नाही, पण तुम्ही जर हे येऊन बघितलास तर तुमका कळात हाताचं हे ठसा शिवाजी महाराजांचं. आणि आता तुमका दाखवते ते पायाचं ठसं. हे पायाचं ठसं जर आतमध्ये असा, त्यामुळे आतमध्ये काळोख असल्यामुळे काय एवढं स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे तुम्ही हे येऊन नक्की जरा बघा. आणि आता आपण पुढे जाऊया
गडावर. आता लास्ट ऑफ आपण मंडळी फिरून लास्ट ऑफ ज्यातून आपण एंट्री केलं होतं त्या दरवाजाच्या वरती जो बुरुज असा त्या बुरुजावर आपण आता लास्ट ऑफ ध्वज फडकता तिथे आपण इलेला असो. तर आपण पूर्णतः आपलं गड बघितलं तुमका दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा तुम्ही नक्की यावा गडावर आणि गड बघा. जेवढा ह्या गडावर दाखवण्यासारख्या होतात मी तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केलेलो असं आहे. तर हे बघा जिथून आपण एंट्री केलं होतो मेन दरवाजो आणि इथे त्याच्यावर बुरुज असं त्या बुरुजावर बांधकाम बघा पूर्णतः कसा अजून पण मजबूत असा टिकाव. तर नक्की तुम्ही गडावर यावा गड बघू. हे बघा जिथून आपण चालत समोरचा दरवाजा असा जिथून आपण सुरुवात केली किल्लो पाहण्याची. तर आता ते शेवट पण आपण तिथेच झालेलो असा. तर आपण या शेवटच्या बुरुजावर असो तिच्या. तर तुम्ही मंडळी आता किल्लो बघितलंच असं असालच. तर ह्यो भगवा झेंडा आपलं फडकत राहता तो असंच फडकत राहा दे. आणि तुम्ही पण ही आपल्या भगव्या झेंड्याची निशाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. तर तुम्ही पण हे किल्लो बघू नक्की येवा मंडळी. जवळच आपल्या मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्लो असा तेव्हा नक्की येवा बघू सर्वजण. वेळ काढून यावा. वेळ भेटत नाही असं कोणाक वेळ भेटत नसता वेळ नसता पण वेळ काढून यावा. कारण जर असं आपण वेळ काढून जर फिरलो नाही किंवा असे जे महाराजांचे किल्ले आहेत ते बघितलं नाही तर आपल्या त्यांचं महत्त्व काय होतं की त्या काळाचं जीवन काय होतं किंवा कसं काय असतं तर आपल्याला कळायचं नाही. तर तुम्ही किल्लो बघू केव्हा आणि किल्लो आल्यावर तुम्ही आतमध्ये जेव्हा बघू केशाल तेव्हा नक्की तुमका आनंद भेटत आणि तुमका समजात की शिवाजी महाराज आणि किल्लो काय होतं छत्रपती शिवाजी महाराज सॉरी. तेव्हा नक्की किल्लो बघू केव्हा. आता आपण आमचं किल्लो पूर्णपणे बघून झालेलो असता तेव्हा आता आपण निघाले होते परत घरात जाऊ निघालेला असं. तर पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार असं पुन्हा एकदा पुढची व्हिडिओ बनवणार. पुढे बघूया परत एकदा कधी बाहेर जाऊ भेटता. आणि नमस्कार मी आता सिंधुदुर्ग किल्लो बघला असेल माझ्या सिंधुदुर्ग किल्लो दाखवले आणि आम्ही आता घरात चाललो आणि व्हिडिओ बघा माझे पूर्ण आणि व्हिडिओ आवडले असतात तर लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून सर्वजण किल्लो सिंधुदुर्ग किल्लो आपलं हा तो बघतील. त्यामुळे आणि ही 2025ची पहिलीच व्हिडिओ होती पहिलंच ब्लॉग होतो. तर पुढे आता नवीन नवीन व्हिडिओ आणि ब्लॉग टाकू आम्ही. तर तेव्हा परत पुढच्या व्हिडिओमध्ये मी भेटूया. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण जास्तीत जास्त सबस्क्रायबर होऊ दे आणि लाईक्स मिळू दे आणि व्हिडिओ बघू दे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा जेवढा व्हिडिओ होईल तेवढे. आणि चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.